मैं अमृत निरंकारी कंट्री एंड पॉलिटिक्स से। और आज हम आए हैं यहाँ पर लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था के यहाँ पर। और हमारे साथ में हैं दिनकर रामकर जी, जो इस संस्था से जुड़े हुए हैं और ये राष्ट्रीय अध्यक्ष भी हैं। और इनसे हम आज जानने की कोशिश करेंगे कि इनकी संस्था क्या कार्य करती है और क्या इनके अलग अलग राज्यों में इनके कितने संस्था के आज आते। चलो हम दिनकर जी से ही आगे की बात करते हैं। सर, आपल्याला माहिती पाहिजे, तुमची संस्था जी आहे काय कार्यक्षेत्रामध्ये काय काय करते? आमची जी लोककल्याण ग्राहक संस्था आहे ही भारत देश तिचं कार्यक्षेत्र आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो। तसं भारत देशातल्या 17 राज्यामध्ये आमचं काम सुरू आहे। आता 17 राज्यापर्यंत आम्ही पोहोचलोय। 17 राज्यामध्ये काम सुरू आहे आणि काम असं आहे की एक 24 मुद्दे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, जे ग्राहकाला त्रासदायक आहेत, की त्याच्यातून ग्राहकाची फसवणूक होत राहते। मग आपला किराणा असो किंवा रेशनिंग असो किंवा भाजीपाला असो, पनीर असो, म्हणजे प्रत्येक गोष्टीतून फसवणूक हाच विषय असतो। त्यानंतर बँका, सोसायट्या, पतसंस्था याच्यामधून लोकांकडून वाढीव वसुली करून घेणं, हे जे प्रकार सध्या वाढलेत त्याच्यावरती आपल्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम करतोय। आणि आमचे जे पदाधिकारी आहेत, म्हणजे संस्थेची सभासद संख्या 4 लाखाच्या वर आहे आणि पदाधिकारी 10,000 पेक्षा जास्त आहेत। म्हणजे एवढं मोठी संस्था ही काही वर्षातच झाली, कारण का प्रत्येकाला याच्यातून न्याय मिळतो हे माहिती पडल्यानंतर अनेक लोक याच्यामध्ये जोडायला लागले आणि ते जोडत आमचे पदाधिकारी आहेत ते सगळेजण रोजचे कामच करतायत। आजही आमचे काही पदाधिकारी नागपूरमध्ये गेलेले आहेत, आता 2 दिवसानंतर धुळे जळगावला जाणार आहेत। तांबे साहेब आता माझ्या बाजूला आहेत, राष्ट्रीय उपाध्यक्ष आताच लातूरवरून आलेत। माझं एकच म्हणणं असं आहे की आमचा प्रत्येक पदाधिकारी हा काम करतोय, लोकांना जास्तीत जास्त संस्थेमध्ये जोडण्याचं काम करतोय। त्याच्यामुळं संस्थेचं कामकाज आहे त्याच्यामध्ये जे काही मुद्दे, अगदी वकिलांचा प्रश्न असो, डॉक्टरांचा प्रश्न असो, वकील सुद्धा खोट्या केसेस लढतात त्याच्या विरोधातही आम्ही लढतोय। डॉक्टर अवास्तव बिलं देतात त्यांच्या विरोधात देखील आम्ही लढायचं काम, आमची लढाई चालू आहे। म्हणजे मला असं वाटतं की कुठला विषय सोडलेला नाहीये। बँकाची अफरातफर आहे, फसवणूक आहे, त्याच्या विरोधात लढतो। आता याच्यामागे आमच्या लोकांवर केसेसही होत आहेत, परंतु त्या लोक आवडीने स्वीकारतात, कारण का एखाद्याचं भलं होत आहे तर आपण त्याच्यावरती काम चांगलं करून दाखवायचा प्रयत्न आमचे लोक करतायत। ही जी तुमची संस्था आहे फक्त महाराष्ट्रामध्ये की पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे? नाही, आम्हाला जे आमचं कार्यक्षेत्र आहे ते ऑल ओव्हर इंडिया आहे, परंतु आम्ही पूर्ण इंडिया अजून आमचं काय, इंडियातले सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश आमचे काही पूर्ण झालेले नाहीत। आम्ही 17 राज्यापर्यंतच आहोत, परंतु आम्ही एक राज्य प्लस करत चाललोय। गेल्या 7 वर्षांमध्ये ही जी घडामोड आहे ती वाढत चालली, चळवळ आहे ती चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचं काम सुरू आहे। ही जी संस्था आहे तर तुम्हाला सरकारी जे असतं त्या यंत्रणाचा तुम्हाला काय लाभ होतो की नाही त्याने? नाही, सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या सरकारी यंत्रणा व्यवस्थित निकषाप्रमाणे काम करत नाहीत, हा आमचा आलेला आजपर्यंतचा अनुभव आहे। सरकारकडून ज्या काही कमिट्या निवडायच्या आहेत आणि ग्राहक चळवळ पुढे न्यायची आहे, ग्राहक जागो हा जो काही नारा आहे हा जनतेपर्यंत, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायचा आहे। हे सरकारकडून फक्त कागदोपत्री होताना दिसतं की बॅनरनी होताना दिसतं, पण त्या ग्राहकाला त्याची समस्या जाणून घेण्यासाठी कोणी पुढे येत नाही। आणि खरोखर हे चांगलं काम करतात त्यांना जे काही जिल्हा ग्राहक परिषद आहेत, राज्य ग्राहक परिषद आहे, भारतीय ग्राहक परिषद आहे, या परिषदावर जाण्यापासून रोखण्याचं काम राजकीय मंडळींकडनं होतं असं निदर्शनास येत आहे। आणि त्याला अधिकारी सुद्धा जाणून बुजून सपोर्ट करतात असं मी म्हणेन, कारण का कुठल्याही राजकीय नेत्याच्या हातात या परिषदा नाही आहेत। त्या जशी राज्याची परिषद आहे, प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा ते त्याचे प्रमुख आहेत, त्यानंतर निवडीचे प्रमुख आहेत, निवड समिती, जिल्हा अधिकारी जिल्ह्याच्या कमिटीचे प्रमुख आहेत, केंद्राचे अन्न नागरी पुरवठा सचिव केंद्राचे ग्राहक संरक्षण मंत्र्यांच्या अंडरमध्ये ती कमिटी काम करते। पण माझं एवढंच म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी स्वतःच्या ताकदीने हे न्याय लोकांना दिला पाहिजे, कमिटीची निवड केली पाहिजे। राजकारण्यांची वाट बघत बसू नये असं माझं स्पष्ट मत आहे याच्यावर। तर या संस्थेमध्ये कामकाज काय काय होतं? कामकाज ह्याच्यामध्ये आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रेशनिंगचे प्रश्न आहेत, लोकांचे कर्ज देणं घेण्याचे प्रश्न आहे, फसवणूक, बिल्डरची फसवणूक आहे, वकिलांकडून फसवणूक होते, डॉक्टरकडून फसवणूक होते, वेगवेगळे वित्तीय संस्था आहेत, गॅस एजन्सी आहे, त्यानंतर रॉकेल एजन्सी आहे, ह्या सगळ्या जे लोक आहेत, म्हणजे असे 24 प्रकारचे आमचे मुद्दे आहेत। त्याच्यामधून जे फायनान्सचे अनेक विषय आहेत,
त्याच्यामुळे ह्या सगळ्यातून जी काय फसवणूक होते ते लोक आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांचे जे प्रश्न आहेत ते शासनापर्यंत, त्या जी कमिटी आहेत त्या कमिट्यांपर्यंत, परिषदांपर्यंत पोहोचून, अगदीच गरज पडली तर ग्राहक न्यायालयात सुद्धा आम्ही त्यांना घेऊन जाण्याचं काम करतोय. त्यानंतर ज्या काही फ्रॉड वस्तू आहेत, या दुकानदाराकडून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्या बदलून देण्याचं काम आमच्याकडून केलं जातं. त्या बऱ्याच गोष्टी बॉक्स वेगळा असतो आणि आतून वेगळी वस्तू येते, असेही बरोबर. आम्हाला अनुभव आलेले आहेत. कारण का त्या तक्रारी आमच्या सोन्या चांदीतून फसवणूक होते, त्याचेही आम्ही लोकांना परत पैसे मिळवून दिलेले आहेत. म्हणजे अशा खूप, म्हणजे आमच्याकडे आज जवळपास कामाचा तपशील आहे हा एवढा मोठा आहे, कारण का माणसं भरपूर असल्यानंतर कामही तसंच वाढतंय. तर आमचे लोक चांगलं काम करतायत. मला त्यांना आवडेल सांगायला की आमचे लोक पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात, महाराष्ट्रामध्ये, इथले महाराष्ट्र खूप चांगलं काम करतायत. त्याच्यामुळे त्या लोकांना संधी मिळाली पाहिजे अशी माझी प्रत्यक्षात मागणी आहे. ग्राहक तुमच्याकडे येतात, त्यांच्या तक्रारी काय असतात? तेच आता हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाबा, ह्याच्या वॉशिंग मशीनच्या बॉक्स मधून फ्रीज आलेला आहे. त्यानंतर काही मशीन आल्या त्या बंदच आहेत. त्यानंतर टीव्ही आले पण ती फुटलेली आहे, ते चालतच नाही. त्यानंतर काही इलेक्ट्रॉनिक्स मोटरसायकली आहेत, त्या ज्या मोटरसायकली खरेदी लोक करतात त्या चालतच नाहीत, कारण का त्या बंद, इलेक्ट्रॉनिकल्स आहेत त्या बंदच होऊन जात आहेत. तर माझं म्हणणं, ह्या खूप मोठ्या मोठ्या गाड्यांच्या तक्रारी आहेत. आता अगदी Volkswagenची तक्रार पण आमच्याकडे होती, तीही 3 कोटीची गाडी बदलून मिळालेली आहे त्या मालकाला. म्हणजे आणल्यापासून 1.5 वर्ष गाडी बंद होती. आम्ही काम करताना अनेक गोष्टींची दखल घेत, किराणा मालातून तर खूपच फसवणूक होत असते, पण लोककल्याणच्या सदस्याला कोण फसवत नाही एवढं तुम्हाला सांगेन. जो लोककल्याणमध्ये आहे त्याला कोणी फसवायला तयार नाही, आणि जो आयडी दाखवतो तो आपलं काम बरोबर करून जातो. ह्याचा अनुभव आम्हाला खूप मोठा येतो. तुम्ही हे जे काम करतायत ते खूप चांगले करतायत. तर तुमची राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे काय मागणी असेल? माझी राज्य सरकारकडे मुख्यतः पहिली मागणी अशी आहे की ज्या निकष आहेत हे शासनानेच तयार केलेले आहेत. तर माझं म्हणणं, जिल्हा आणि राज्य याच्या ज्या निवडी आहेत त्या तुमच्या हातात आहेत. तशाच मुंबई शहराच्या निवडी त्या एकदम, त्या नियंत्रक शिधावाटप यांनी एकदम तंतोतंत कायद्याचं पालन करून नियुक्त्या केलेल्या आहेत. पण किमान 22 जिल्ह्यांनी चुकीच्या पद्धतीने, म्हणजे जे कामातच नाहीत तशा लोकांचं नियुक्त्या केलेले होते. ते आता मला वाटतं आदेश झालाय शासनाचा की निकषाप्रमाणे नियुक्त्या करा, नाहीतर करू नका. तर माझं म्हणणं, एवढंच पालन करावं. मंत्र्यांनी सुद्धा याचं पालन करावं, कारण का आताच माझ्याजवळ एक अन्न आयोगाचं पत्र प्राप्त झालेलं आहे आम्हाला. त्याच्यामध्ये ह्या निवडी ज्या आहेत त्या निकषाप्रमाणे नाहीत असं अधिकारी सांगतायत. माहितीच्या अधिकारातलं आलेलं उत्तर आहे, माझ्या प्रश्नावरती मिळालं. आम्ही याच्यावर विरोधात मोर्चा काढायचा ठरवला. त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ म्हटलंय की सदर अर्जांची छाननीच झालेली आहे, म्हणजे ज्यांच्या निवडी झाल्यात त्यांची छाननी न करताना मग 340 अर्ज आले. त्या 340 मध्ये कोणीच पात्र नव्हता. तुम्ही ती मागावून अर्ज मागून घेतले. ते म्हणतात की अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांनी अर्ज मागून घेतले आणि त्यांच्या नियुक्त्या केल्या. माझं म्हणणं, नंतर अर्ज दाखल करून तुम्ही नियुक्त्या करताय, याला काय अर्थ नाही. मग जाहिरात कशासाठी? याला 30 दिवसाची जाहिरात दिल्या जाते, त्याच्यानंतर ते कागदपत्र पूर्ण केल्या जातात. मग हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण करायच्या कशासाठी? मग तुमच्या मनानेच करा ना. काय गरज आहे ग्राहक संस्थांची? काय कायद्याची गरज आहे? फक्त कायदा आम्ही पाळतोय म्हणून दाखवायचा, बाकी प्रत्यक्षात काहीच करायचं नाही. म्हणून मला मुख्यमंत्र्यांना यासाठी धन्यवाद द्यावेसे वाटतात, कारण का मुख्यमंत्र्यांनी जागतिक ग्राहक दिनाच्या दिवशी 15 मार्चला त्यांनी एक जाहीर केलं की आमच्या सर्व कमिट्या तयार आहेत की लोकांची फसवणूक होऊ नये. खरोखर धन्यवाद दिले पाहिजेत, कारण का एवढी दखल घेणं मुख्यमंत्र्यांनी म्हणजे खूप मोठं काम आहे हे. तसंच त्यांनी निकषामध्ये, माझं फक्त त्यांना एकच माझी विनंती राहील की आपण ह्या सगळ्या नियुक्त्या निकषात व्हाव्यात एवढेच प्रयत्न करावेत आणि संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात की तुम्ही निकषाच्या बाहेर जाऊ नका, सगळं काम चांगलं होईल. नाहीतर ज्याला काय माहितीच नाही त्यांची निवड होते आणि त्यांची ती 3ही वर्ष फुकट जातात, काहीही काम होत नाही, असंही निदर्शनास येतं. त्यासाठी माझी एवढीच फक्त राज्य सरकारकडे मागणी असेल. केंद्राची निवड असं आहे, केंद्र सरकारने ज्या निवडी करायच्या त्याची पत्र वेळेत पाठवली पाहिजेत, आणि ज्या निवडी आहेत त्या निकषामधून ज्या राज्यांनी पाठवायच्या असतात 10 जणांच्या नियुक्त्या की केंद्रासाठी, त्या जनतेतून झाल्या पाहिजेत. इथे असं दिसतंय आम्हाला की शासकीय लोकांच्या नियुक्त्या करून त्यांना केंद्राच्या कमिटीवर पाठवलं जात आहे. हे अत्यंत चुकीचं आहे आणि याच्या विरोधात आमची पुढची लढाई आहे. तेव्हा केंद्रीय मंत्री महोदयांना, केंद्रीय सचिवांना माझी विनंती आहे की जे निकषामध्ये आहे त्या निकषाप्रमाणेच निवडी झाल्या पाहिजेत, ही सर्वांकडे माझी मागणी आहे. धन्यवाद साहेब, भरपूर माहिती भेटली आपल्याकडून. ओके. और मैं अमृत निरंकारी, कंट्री एंड पॉलिटिक्स, मुंबई. थँक्यू.